मित्रहो, सध्या महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिलेलं एक नाव म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे. भल्या भल्या भेसळखोरांची आणि या भामट्यांना आशीर्वाद असणाऱ्यांची झोप उडालेली आहे. शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजवर भेसळीचं आणि आरोग्याला अपाय असणारं अन्न लोकांच्या पोटात जात राहिलं. तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आता हे आपल्या लक्षात येऊ लागलेलं आहे की आजवर आपण काय खात होतो. अशा कारवायामुळे अनेकांचे हितसंबंध अडचणीत येतात आणि मग तुकाराम मुंढे यांची काही महिन्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली होते. आता तरी अशी बदली होऊ नये यासाठी जनतेचाच रेटा आहे. त्यामुळं कुठल्या मंत्र्यांची इच्छा असली तरी तुकाराम मुंढे यांना हात लावायचं धाडस बहुतेक आता कुणी करणार नाही असं वाटतं. तुकाराम मुंढे यांची बदली करू नका अशी मागणी आता जनतेतून होत आहे. पण त्याही पुढे जाऊन या वर्षीची आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते केली जावी. हा बहुमान मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी मुंढे यांनाच दिला जावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. धडक आणि प्रामाणिक कामगिरीमुळे राज्यातील जनता तुकाराम मुंढे यांना आपला खरा हिरो मानत आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या कामगिरीचं प्रचंड कौतुक होत आहे. त्यांच्या या जनहितैषी कार्याचा गौरव व सन्मान होणं गरजेचं आहे अशी भूमिका सत्यशोधक वारकरी महासंघानं मांडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मागणीची कितपत दखल घेतील हे पाहावं लागेल. पण ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक करीत असतानाच तुकाराम मुंढे यांच्यावर निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी केलेली आहे. तुकाराम मुंढे यांना निवडणूक आयोगात आणलं तर जसं आज भेसळयुक्त दूध आणि इतर भेसळीचे प्रकार समोर येत आहेत तसाच भेसळयुक्त भाजपही दिसायला लागेल. अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आता पक्षात मिक्सिंग आणि इथेनॉल मिक्सिंगवाले चेहरे दिसत आहेत असा निशाणाही साधला. तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी जर निवडणूक आयुक्त पदावर बसला तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचं काय होईल हे सगळ्यांना माहीत आहे. निवडणूक आयोग कसा चालवावा किंवा कसा चालवला पाहिजे हे आजवर फक्त आणि फक्त निवडणूक आयुक्त TN शेषन यांनीच दाखवून दिलं होतं. त्याआधीही कोणी नाही, नंतरही नाहीच नाही आणि भविष्यात तर ही शक्यताही वाटत नाही. अर्थात चांगले अधिकारी हे राज्यकर्त्यांनाच नको असतात आणि त्यामुळं तुकाराम मुंढे यांना काही महिन्यात या जागेवरून दुसऱ्या जागेवर इकडून तिकडं ते या विभागातून त्या विभागाकडं असं सारखं हलवलं जातं. म्हणजे त्यांच्या बदल्या केल्या जातात. लोकांच्या मनातले मात्र ते अस्सल हिरो बनलेले आहेत. त्यांना निवडणूक आयुक्त पदावर नेमणं बाजूला ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान त्यांना देणं हेही बाजूला ठेवा. त्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागात पूर्ण कार्यकाळ म्हणजे किमान 3 वर्ष तरी ठेवलं तरी खूप झालं. काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.